नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी श्रद्धा पवार. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बीम्स रुग्णालयासमोर कोरोना दुसऱ्या लससाठी नागरिकांची धडपड. लस घेण्यासाठी केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादविवाद. दुसरा डोस घेऊन अवधी संपत आल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण. राज्य सरकारकडून नवीन कोरोना नियमावली जारी. परराज्यातून येणाऱ्यांची 72 तासांपूर्वी केलेली RT-PCR चाचणी मान्य. विविध संचार विभागावर आहे तपासणीची जबाबदारी. बेळगावमध्ये फडकला सर्वात मोठा धर्मध्वज. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये हिंदू राष्ट्र सेना संस्थापक धनंजय भाई देसाईंनी केले अनावरण. शनिवारी पहाटे पार पडला रुद्राभिषेक. आता पाहूया सविस्तर बातम्या. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये सर्वात मोठा धर्मध्वज फडकविण्यात आला आहे. बेळगावच्या दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराला हिंदू राष्ट्र सेना संस्थापक धनंजयभाई देसाई यांनी भेट देऊन धर्मध्वज अनावरण सोहळा पाहिल्यानंतर माझे ऊर भरून आले असे उद्गार काढल्याने त्यांच्या या उद्गाराचे कौतुक करत आमदार अनिल बेनके म्हणाले की नागराज स्वामी येथे येऊनच पुढे मार्गक्रम होतात. अशा या आगाध महिमा असलेल्या मंदिराच्या धर्मध्वज अनावरण सोहळ्याला आपले पाय लागले हे बेळगावकरांचे भाग्य म्हणावे लागेल असे त्यांनी म्हटले आहे. की भगवा झेंड्याकडे बघून मला आनंद झाला आणि एवढं प्रेम भगवा झेंड्याबद्दल बेळगावमध्ये आहे आणि असा सुंदरसा झेंडा फडकवताना ऊर भरून आला म्हणून तुम्ही सांगितल्यानंतर म्हणून तुम्हाला सांगावं लागतंय. रवी हजारे बोला त्याला तुम्ही त्यांच्या घरी कायम जाताय असं ऐकलं आणि बेळगावकरांचं जर सांगायचं असेल तर विशेष करून कपिलेश्वर या देवस्थानचं जे वर्चस्व आहे ते पूर्ण देशामध्ये. आठवण करायची म्हटलं तर हजारो वर्षापर्यंतची जी परंपरा आहे जे नागा स्वामी येतात ते इथं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. या देवस्थाना आल्याशिवाय नागा स्वामीजी इथं राहून कीर्तन करून सेवा करून ते पुढच्या कार्याला जातात. एवढा उल्लेख जरी केला तर तुम्हाला कळालं की देवस्थानचं काय ज्वलन साक्षात्कार असावा. आणि तुम्हाला मी विचारलं तुम्ही सकाळी सांगितला की जेव्हा पूजेला बसल्यानंतर तुम्ही जेव्हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला अनुभूती झाली की हे आपलं देवस्थान जागृत आहे. त्याबरोबर तुमचाही आम्ही बेळगावकरांतर्फे धन्यवाद. यावेळी हिंदू राष्ट्र सेना संस्थापक धनंजयभाई देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. या सोहळ्यानिमित्त दत्तात्रय मठाचे मठाधिपती अशोकजी शर्मा यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक पार पडला. त्यानंतर धर्मध्वजाचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी देवस्थान समितीचे ट्रस्टी राजू भातकांडे, अभिजित चौहान, राहुल कुरणे, अजित जाधव, अभय लगाडे, राकेश कलघडगी, विवेक पाटील सह सेवेकरी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी रामतीर्थनगर तसेच कुमारस्वामी लेआउटमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स निर्माण करण्याची बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याहेतू रामतीर्थनगर आणि कुमारस्वामी लेआउट येथे व्यावसायिक संकुल बांधण्याच्या बुडा अध्यक्ष गुळप्पा होसमनी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शनिवारी नगरविकास प्राधिकरण सभागृहात अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान म्हणाले की व्यावसायिक संकुल बांधण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. या पार्श्वभूमीवर बुडा अधिकारी जनतेला सहाय्य होण्याच्या दृष्टिकोनातून कार्य केले पाहिजे. बुडाकडून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संकुल आणि अपार्टमेंटसाठी सार्वजनिकांची मागणी चांगली आहे. अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर अहवाल तयार करावा. बेळगाव जनतेला परवडणाऱ्या किमतीत निवास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बुडाकडून बेळगाव शहरात उद्यान निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून जनतेच्या हितदृष्टीने उद्यानवन निर्माण करण्यात येणार आहे. बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतक्षेत्रातील आमदारांनी उद्यान निर्मितीसाठी बुडाला पत्र लिहिले आहेत.
बुडा व्याप्तीतील खाली जागेत सुसज्जित उद्यान क्रीडांगण निर्माणासाठी स्थळाचे निरीक्षण करण्याची अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली आहे। या संदर्भावेळी बुडा आयुक्त दिनेश कुमार, SS कांबळे, बुडा इंजिनियर महांतेश हिरेमठ, शंकर नायक सह अन्य उपस्थित होते। कोरोना वॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी बिम्स रुग्णालय परिसरात नागरिकांनी लांबच्या लांब रांग लावली असून यावेळी लस केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावाद झाली आहे। महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत चालली आहे। यामुळे बेळगावात देखील रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्याने लसीची कमतरता अधिक भासत आहे। कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे। याआधीच कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी संजीवनी म्हणून लसीचा उपयोग केला गेला असून लसीकरण थांबले आहे। याचे कारण म्हणजे मागणी आहे तितक्या लसीचा पुरवठा केला जात नाही आहे। कोरोना लसीकरण अभियान प्रारंभ झाला तेव्हापासून लसीचा तुटवडा भासतच आहे। या दरम्यान दुसरा डोस असणाऱ्यांना लस मिळत नसून लसीची अवधी देखील संपल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे। स्थळीय आमदार आपल्या आपल्या क्षेत्रात लसीकरण अभियान राबविला, पण आता तोही स्थगित झाला आहे। बिम्स परिसरातील लसिका केंद्रावर नागरिकांची झुंबड उडाल्याचे दृश्य निदर्शनास आले आहे। कारण लसीसाठी नागरिकांची धडपड उडाली असून यावेळी लस का उपलब्ध होत नाही असा प्रश्न देखील उद्भवला असून येथील कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांची बाचाबाची झाली असून उत्तर मतक्षेत्र आमदार अनिल बेनके यांनी विशेष काळजी घेऊन आपल्या मतक्षेत्रात लसीकरण अभियान घेतले। त्यावेळी लसीकरण घेतल्याचे उषा पाटील यांनी सांगितले आहे। पण लस घेऊन दुसऱ्या डोसची अवधी संपत असून बिम्स परिसरातील लसीकरण केंद्रावर लसीसाठी विचारल्यास आज या उद्या या असे सांगत आहेत, म्हणून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। ನಾಳೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು ಬರೀ 100 ಆಗ್ತಾರೆ, ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ ಇದೆ। ಇವರೆಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡೋದು ಅವ್ರು ಇದು ಆಗೋದು ಅದಾಗೋದು ಅದರೊಳಗೆ ಬಿಸಿ ಇದ್ದಾರೆ। ಇವ್ರು ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಎಲ್ರಿಗೂ ಮಾಡಿಸ್ಕೊಳಕ್ಕೆ ಯಾರು ಕೇರ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ MLAಗಳು। ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಒಂದು 500 ಆದರೂ ಕೊಡ್ಬೇಕು ತಾನೆ ಡೈಲಿ। ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ ಏನು ಹಳ್ಳಿ ಇದೆ, ಇದು ಹಳ್ಳಿ ಇದ್ರೆ 100 ಕೊಡ್ಲಿ ನಾವು ಓಕೆ ಅಂತೀವಿ। ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ ಒಳಗೆ 500 ಆದರೂ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ದಿನ ಕೊಡ್ಬೇಕು ತಾನೆ। ಕೋವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಒಂದು 500, ಈಗೆಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಎಕ್ಸಾಮ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದೆ, ಅವರು ಬಂದು ಕ್ಯೂ ನಿಂತ್ಕೋಬೇಕು, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಬೇಕು। ಅವ್ರೇನು ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಕುಂದ್ರಕ್ಕೆ ಅವರಿಗಾದ್ರೂ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾರು ಏನು ರೆಸ್ಪಾನ್ಸೇ ಮಾಡಲ್ಲ। ನಾಯಿಗಳು ಹಂಗೆ ಹೋಗ್ರಿ ಅಂತ ದೂಕ್ಷಿ ಆಗ್ತಾರೆ ಎಲ್ರಿಗೂ। ಫಸ್ಟ್ ಡೋಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಮೇಡಮ್, ಫಸ್ಟ್ ಡೋಸ್ ಆಗಿ 4 ಮಂತ್ಸ್ ಆಗಿ ಈಗ 5-6 ಸಲ ಬಂದು ವಾಪಸ್ ಹೋಗಿರೋದು। ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಂಬರ್ ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ವಾಪಸ್ ಬರೋದು ಹೋಗೋದು 5 ಡೇಸ್ ಆಯ್ತು, ಬರೋದು ಹೋಗೋದು। ಬರೀ 100 ದೊಡ್ಡ ಜಿಲ್ಲೆ, ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಬರೀ 100 ಜನಕ್ಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಟೋಕನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು 3 ಡೇಸ್ ಆಯ್ತು। ನಾಳೆ ಬನ್ನಿ ಇವರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಹೇಳ್ಬೇಕು ತಾನೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ನಂಬರ್ ಇದಿದೆ 5 ಡೇಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಬರ್ರಿ, ಇಲ್ಲ 7 ಡೇಸ್ ಅಂತಾರು ಹೇಳ್ಬೇಕು। ನಾಳೆ ಬರ್ರಿ ಅಂತ 3 ಡೇಸ್ ಆಯ್ತು ಓಡಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದಾರೆ। बेळगाव जिल्हा इतका मोठा असूनही लसीकरण केले जात नाही। सरकार मोफत लसीची उपलब्धता करूनही तुटवडा भासत आहे। यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जात असून सुरळीत लस पुरवठा केला जावा अशी मागणी देखील केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी। क्लासिक ऑल इन वन, थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव। या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे। मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो व पुरुष, लहान मुले असो व वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर व जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्कल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सनकेअर मास्क, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी-शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बर्मुडा शॉर्ट्स, नाईटवेअर, गाऊन्स, अंडरगार्मेंट्स, रेनीवेअर, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंतच्या प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध। म्हणजे एका शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी। तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, डिसाइड मारुती टेम्पल,
बसवान गल्ली कॉर्नर बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537. श्री साई लीला सोल्युशन्स वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर. छत गळती, बेसमेंट गळती, बेसमेंट लिकेज, भिंतीमध्ये ओल पकडणे, टेरेस कोटिंग, एक्सपॉन्सन जॉईंटचे ट्रीटमेंट, बांधकाम स्ट्रक्चरल, क्रॅक फिलिंग्स, PU ग्राउंटिंग. पत्ता गंगेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 1, 8वा क्रॉस, भाग्यनगर, बेळगाव. संपर्क क्रमांक मनोहर नायक 9741901690. आनंद कुंभार 9945888178. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर म्हणजेच तीर्थक्षेत्र काशी विश्वनाथ असून या मंदिरमध्ये स्पंदनाची, ऊर्जेची, पावित्र्याची जाणीव होते असे उद्गार धनंजय भाई देसाई यांनी काढले आहेत. बेळगावला आल्यानंतर आपल्याला काय वाटते की दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरला भेट दिल्यानंतर आपल्याला येथील माहोल म्हणजे इथला जो वातावरण आहे ते त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? मी अनेक तीर्थक्षेत्र केलेले आहेत, अतिशय प्रामाणिकपणे सांगतो. दक्षिण काशी हे जे अतिउच्च नाव किंवा पदवी धारण केलेली हे वास्तवात दक्षिण काशी आहे. काशी विश्वनाथात गेल्यानंतर ज्या स्पंदनांची जाणीव होते, ज्या ऊर्जेची जाणीव होते, ज्या पावित्र्याची जाणीव होते आणि आपोआप आपल्या मनातले दुःख, क्लेश आणि षटरिपू नष्ट होऊन भक्तिमार्गाकडे आकर्षण होतं, तसं मला आज दक्षिण काशीमध्ये अनुभव आला कपिलेश्वरांच्या मंदिरामध्ये. सध्या वातावरण असं होतं की इथं ध्वज हा भगवा ध्वज लावतात म्हणून इथं काही प्रशासन, पोलीस प्रशासन विरोध करत होते. अशा चर्चा फार सकाळपासून तर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. पण हा ध्वज कशाचा आहे, तुम्ही त्याच्याबद्दल स्पष्टीकरण काय? माझं अतिशय प्रामाणिक मत आहे कर्नाटक राज्य सरकारला, प्रशासनाला, व्यवस्थापनाला आणि सर्व देशातल्या सर्व भारतीय नागरिकांना, तुमचे सगळे ध्वज नंतर जन्माला आले, पण विरक्ती, माणसाला विरक्तीची आवश्यकता असते. कारण आसक्त माणूस असुरी होतो. आसक्त आली की हिंसा आली, विरक्त झाल्यानंतर अहिंसा येते. सर्व संघ परित्याग करण्याची क्षमता ज्ञानात आहे. ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञानोदय व्हावा लागेल आणि तो ज्ञानोदय म्हणजे भौतिक जगातला सूर्योदय. त्या सूर्योदयाचा उगवता रंग केशरी आहे. तेव्हा तो केशरी रंगाचं पहिलं किरण जे पृथ्वीवर पडतं त्याला आर्चिस म्हणतात. संस्कृतमध्ये त्याचं नाव आर्चिस आहे. आर्चिस म्हणजे अंधकाराचा नाश करून प्रकाशाचं पहिलं पाऊल ठेवणारं किरण म्हणजे आर्चिस. त्या आर्चिसचा रंग केशरी आहे, भगवा आहे. तो कुठच्या जातीचा नाही आहे, तो कुठच्या भाषेचा नाही आहे, तो कुठच्या प्रांताचा नाही आहे, कुठच्या राजकीय पक्षाचा नाही आहे. ते कर्नाटक सरकार असेल किंवा सर्व माझे भारतीय बांधव असतील त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, भगवा ध्वज हे आपल्या पूर्वजांच्या विरक्तीचा आहे, ज्ञानाचा आहे, तेजाचा आहे. सर्व संघ परित्याग करून समाजाचं कल्याण, राष्ट्राचं हित साधण्याचा भगवा ध्वज आहे. तर भगव्या ध्वजाला कुठच्याही राजकीय द्वंद्वात, कुठच्याही जातीय समीकरणात, कुठच्याही भाषिक समीकरणात न अडकवता तो तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वांच्या पूर्वजांचा ध्वज आहे. त्या ध्वजाची पूजा आपण सगळ्यांनी केली पाहिजे. सध्या आता बेळगावमध्ये म्हणण्यापेक्षा इथं दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीच्या आरास केल्या जातात आणि या आरासमुळे बेळगावचं नाव लौकिक झालं आहे. त्यानंतर आपलं पवन आपलं पाय लागले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? की माझे वडिलांचं वय साधारण 90 वर्ष आहे. मी बेळगावला, म्हणजे मी तुम्हाला एका उदाहरणात सांगतो, बेळगावचं महात्म्य एका शब्दात सांगतो. माझी आई ICUमध्ये ॲडमिट आहे.
व्हेंटिलेटरवर आहे आणि माझ्या वडिलांचं वय 90च्या घरात आहे. बेळगावचं नाव घेतल्यानंतर ते बोलले मी पण बेळगावला येणार, मला बेळगावला यायचंच आहे. यात तुम्ही ओळखू शकता एक 90 वर्षाचा जीर्ण वृद्ध अवस्थेत असलेला देह आत्मशक्तीने सांगतो की मला बेळगावमध्ये यायचं आहे, बेळगावमध्ये राहायचं आहे. माझी आई ICUमध्ये असताना पण मला बेळगावकरांचं निमंत्रण टाळता येत नाही, त्यागता येत नाही. या 2 ओळींमध्ये 2 प्रसंगांमध्ये बेळगावचं महात्म्य आलं. बेळगाव किती आकर्षित करतं धर्माच्या माध्यमातून, संस्कृती आणि परंपरा आणि साधेपण. इथल्या लोकांचं जे साधेपण आहे, सरळपण आहे आणि सहज अवस्था आहे, ही आध्यात्मिक योग्यता आहे आणि ती आध्यात्मिक योग्यता आम्हाला आकर्षित करते आणि ती बेळगावमध्ये कायम राहू दे. स्मार्टफोन आले तरी स्मार्टफोनच्या नादी लागून विक्षिप्तपणा येता कामा नये. तुम्ही जसे आहात तसेच राहा, आम्हाला तसेच आवडतं आणि म्हणूनच आम्ही तुमच्या बाहेर पडायला येतो. कपिलेश्वराच्या निमित्ताने बेळगावकरांना नमस्कार करायला मी आलेलो आहे. कपिलेश्वराचं पावित्र्य राखण्याचं सामर्थ्य बेळगावकरांमध्ये आहे. ते दक्षिण काशीचं सामर्थ्य आता माझ्याबरोबर परमपूज्य सद्गुरू अशोकजी शर्मा नावाचे महात्मा चिकमंगळूरवरून आलेले आहेत. असे दत्त संप्रदायातले थोर महात्मे सुद्धा बेळगावला आले आहेत आणि ते थांबतात. सगळा त्यांचा शिष्यपरिवार इथे आलेला आहे. विचार करा बेळगावचं महात्म्य किती आहे ते. छत्रपती शिवप्रभूंची जयंती असेल, गणेशोत्सव असेल, धर्माच्या छोट्या छोट्या बारक्या सूक्ष्म अशा क्रिया असतील आणि मन निर्मळता यांना कधी विचारा कसे आहेत तर ते होतं आनंदात आहे. ही बेळगावकरांची जी वाणी आहे ती अशी आबाधित राहू दे, अखंड राहू दे आणि असंच बेळगावकरांविषयीचं प्रेम आमच्या ठाई वृद्धिंगत होऊ. कोरोनाच्या नियमावलीमध्ये राज्य सरकारकडून बदल करण्यात आले असून महाराष्ट्र व केरळमधून येणाऱ्यांना 72 तासांपूर्वीचा RT-PCR अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून कोरोना संबंधी नवीन नियमावली जारी करण्यात आली असून महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्यांवर ही RT-PCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना आणि ब्लॅक फंगसचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रातून बेळगावला येणाऱ्यांची RT-PCR चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांची RT-PCR चाचणी केलेली असणे आणि ती 72 तासांच्या आत केलेली असणे गरजेचे आहे. जर 72 तासांपेक्षा अधिक वेळ चाचणी केलेली असेल तर ती मान्य केली जाणार नाही आहे. विमानाने प्रवास करणाऱ्यांचीही RT-PCR चाचणी असणे, रेल्वेतून येणाऱ्यांची चाचणी असणे आणि बसमधून प्रवास करणाऱ्यांची RT-PCR चाचणी असणे बंधनकारक आहे. ती 72 तासांच्या आत केलेली असणे गरजेचे आहे. याची जबाबदारी परिवहन अधिकारी, एअरपोर्ट अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांवर असणार आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांवर ही चाचणी सक्तीची आहे. मात्र अद्याप गोवाहून येणाऱ्या नागरिकांवर ही सक्तीची करण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळातही माजी मंत्री शशिकला जोल्हे यांना त्यांचे पूर्वीचेच मंत्रिपद द्यावे असे राज्य अपंग कर्नाटक फेडरेशन यांच्यासह विविध संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये बरीच विकास कार्य केलेल्या माजी मंत्री शशिकला जोल्हे यांना त्यांचे पूर्वीचेच पद देण्याची मागणी करत शनिवारी शिक्षण स्वाभिमान स्वावलंब संस्था, राज्य अपंग कर्नाटक फेडरेशन आणि नगर पुनर्वसन राज्य कामगार महासंघाकडून निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना निवेदन देण्यात आले. माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये महिला व बालकल्याण मंत्री आणि अपंग व ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री होत्या. त्यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सरकारात याच पदावर ठेवले पाहिजे. माजी मंत्री शशिकला जोल्हे यांनी मंत्री असतेवेळी अपंग पुनर्वसन कार्यकर्त्यांसाठी मंजूर केलेल्या वेतनात वाढ करून दिली. अपंगांची काळजी घेत बरीच विकास कामे त्यांनी केली आहेत. यावेळी गीता यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಮುಂದೆ ಸಚಿವರು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಗ್ರಾಮೀಣ ಪುನರ್ವಸತಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಮೇಲೆ ತಾಲೂಕು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಮತ್ತು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ 2 ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವರು ವಿಕಲಚೇತನರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನ ಅವ್ರು ಬಂದಿಂದ ಭಾಳ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಗ್ರಾಮೀಣ ಪುನರ್ವಸತಿ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಸಂಬಳ ಭಾಳ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ಅದು ಅವ್ರು ಬಂದಿಂದ ನಮ್ಗೆ ಸಂಬಳ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಮಾಸಿಕ ಸಲ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ತಿಂಗಳು ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಹೊಸ ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ನಿಧಿಗೆ ಸಂಪರ್ಕದವರು ಅವ್ರನ್ನ ಮುಂದುವರಿಸಿ या संदर्भावेळी किरण इळीगेर, फकीर गौडा पाटील, सुनंदा कांबळे,
काव्या पाटील, सदाशिव हिरेमठ सह अन्य उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 243577 और 8884121718. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुति गली बेलगाम. मन भाए आराधना. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन अँड फर्निशिंग, खडे बाजार, बेलगावी. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 14 ते 15 तर संपूर्ण राज्यात 70 ते 80 लाख मराठा समाज राहतो. पण तरी देखील आजवर मराठा राज्यात मंत्रिपदापासून वंचित असून मराठ्यांना मंत्रिपद द्यावे असे आमदार अनिल बेनके यांनी मत मांडले आहे. बेळगाव जिल्ह्यात सुमारे 14 ते 15 लाख मराठा बांधव आहेत आणि संपूर्ण राज्यात 70 लाखांच्या आसपास मराठा समाज बांधव राहतात. आजपर्यंत मंत्रिमंडळात मराठा समाजाला स्थान दिले गेले नाही. आता 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्या मंत्रिमंडळात मराठा समाजाचा एक मंत्री असावा की ज्यामुळे मराठा समाजावर अन्याय होऊ नये असे उत्तर मतक्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले आहे. असं आहे की विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये जवळ 70 ते 80 लाखापेक्षा जास्त हा मराठा समाज आहे आणि मराठा समाजासाठी कुठे ना कुठेतरी रिप्रेझेंटेशन पाहिजेत आणि एकूणच मराठा समाजावर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून आमची अपेक्षा आहे की मराठ्याचा एक मंत्री असावा मंत्रिमंडळामध्ये, ही एवढीच माझी मागणी आहे. आता सध्याला बेळगावमधून मोठ्या प्रमाणात मागणी होते आणि येत्या मीटिंगमध्ये पण ही चर्चा होण्यासाठी काही लोकांचं इथं म्हणणं आहे की त्याच्याबद्दल जास्त ही आढावा व्हावा. तुम्ही त्या पद्धतीचं कार्य केलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं जनतेला? विशेष करून मराठा समाजामध्ये एक आतुरता आहे किंवा इच्छा आहे की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाज हा मंत्रिमंडळापासून वंचित असू नये आणि त्या दृष्टिकोनातून चर्चेचा विषय सर्वकडे आहे आणि अपेक्षा मराठा समाजाची आहे की कोणत्याही परिस्थितीत यावेळी मंत्रिमंडळामध्ये मराठी माणसाला किंवा मराठा समाजाचा एक नेतृत्व राहावं आणि त्याच्यामुळे पूर्ण राज्यामध्ये त्याचा पुरेपूर फायदा होईल असा विशेष करून चर्चा सगळी असल्यामुळे मला वाटतं आहे ह्याचा विचार मंत्रिमंडळामध्ये केला जाईल असं मला वाटतं. मराठा समाज मंत्रिमंडळातून वंचित राहू नये
एका तरी मंत्रिपदावर नेतृत्व करावे, ज्यामुळे राज्याला याचा पुरेपूर फायदा होईल. आता होणाऱ्या मंत्रिमंडळात मराठा समाजातील नेत्याला मंत्रिपद मिळेल का, याची वाट पाहावी लागणार आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. मुख्यमंत्री झाल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी दिल्लीला पहिल्यांदाच भेट दिली असून सदैव अटल स्मारकाला नतमस्तक होऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. नूतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल स्मारकाला नतमस्तक होऊन श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर बसवराज बोम्माई यांनी दिल्लीला पहिल्यांदा भेट दिली आहे. दिल्लीमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गजेंद्र सिंग यांची भेट घेऊन कर्नाटक खासदारांची बैठक झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून आभार व्यक्त केले आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे 1 तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे अभिनंदन करून पंतप्रधानांनी कर्नाटकाच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. गणेश मंडळांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गसूची जारी केली आहे. जिल्ह्यात दरवर्षी गणेशोत्सव परंपरेप्रमाणे साजरा केला जातो. त्यानुसार यंदा गणेशोत्सव 10 सप्टेंबरपासून आहे. पण कोविड प्रादुर्भाव व शेजारच्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणे आणि भव्य स्वरूपात उत्सव साजरा करण्यावर जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी शुक्रवारी निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिर वा घरातच करावी, त्याशिवाय कमी उंचीची मूर्ती पूजावी, असे आदेश त्यांनी बजावले आहेत. सध्याची परिस्थिती भीषण असून कोरोना आणि पुरामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. गणेश मूर्तीचे जवळच्याच मंदिरात किंवा घरात पूजन करावे. गणेशोत्सव मंडळ व देवस्थान ट्रस्टींनी या कालावधीत कोरोनाचे नियम पाळावेत. मंदिर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पोलीस, महानगरपालिका, स्थानिक संस्था, आरोग्य, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित विभागांची परवानगी घेणे जरुरी आहे. कोविडचे प्रमाण जास्त असल्यास पोलीस, महानगरपालिका, स्थानिक संस्था, हेस्कॉम, आरोग्य, अग्निशामक, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य संबंधित विभागांच्या निर्देशनानुसार मंदिर परिसरात फटाके, डॉल्बी लावणे किंवा रंग उडवण्यास परवानगी नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. गतवर्षीही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्देशनानुसार जिल्ह्यात याप्रमाणेच निर्बंध घातले होते. यावर्षीही कोरोनाचे संकट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवासाठी आधीच नियमावली जाहीर केली आहे. उत्सवाची नियमावली लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून होत होती. त्यातही नियमात राहून सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आता प्रशासनाने शुक्रवारी गतवर्षीप्रमाणेच निर्बंध लागू केल्याने आता मंडळांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन. आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480.
बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे मंत्रिमंडळ विस्तार होणार असून केंद्रीय नेते जो निर्णय घेतील त्याला मी कटिबद्ध राहणार असल्याचे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे। कल्लडगा प्रभाकर भट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आमचे वरिष्ठ असून ते आमच्या निवासस्थानी आले यात काही विशेष नसून संघाचे वरिष्ठ आपल्या घरी येतात, आम्ही त्यांच्याकडे जातो, ही सौहार्द व्यवस्था असल्याचे माजी मंत्री KS ईश्वरप्पा यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले। या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले की केंद्रीय मंत्री कोणता निर्णय घेतील त्याला आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगत यावर चर्चा करण्याचा कोणताच विषय नाही असे ते म्हणाले। ಕಲ್ಲಡ್ಕ ಪ್ರಭಾಕರ್ ಭಟ್ರು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ಅವರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದರು। ಇದೇನು ವಿಶೇಷ ಅಲ್ಲ, ಸಂಘದ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರೋದು, ನಾವು ಬೇರೆಯವ್ರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋಗೋದು, ಇದು ಒಂದು ರೀತಿಯ ಸೌಹಾರ್ದ ವ್ಯವಸ್ಥೆ। ಅವರು ಬಂದಿದ್ದರು, ಮಾತಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯಾರ ಅಷ್ಟೇ, ವಿಶೇಷ ಏನಿಲ್ಲ ಇದರಲ್ಲಿ। ನಾಳೆ ಇವತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಡೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಸಂಜೆ ಬರ್ತಾರೆ, ಬಂದಾಗ ಪೂರ್ಣ ಅವ್ರ ಹತ್ರ ಡೀಟೇಲ್ ಕೇಳಿ, ನಮಗೇನು ಗೊತ್ತಾಗ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ। ಈ ಸರಿ ಹಿರಿಯರನ್ನ ಕೈ ಬಿಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಚರ್ಚೆ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಹಬ್ಬಿದೆ, ಸೊ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಚರ್ಚೆ ಆಗಿದ್ರೆ ಚರ್ಚೆ, ಏನು ಹೇಳ್ತೀರಾ ಅಂದರೆ ಬಿಡ್ಬೋದು, ಸೇರಿಸ್ಕೋಬೋದು, ಕೇಂದ್ರ ನಾಯಕರು ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದ್ಧ। ಇದರಲ್ಲಿ ಭಾಳ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋಂಥ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಏನಿಲ್ಲ। ಅವರು ಇನ್ನೆರಡು ವರ್ಷಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ಬರ್ತಾಯಿದೆ, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಬಂದಾಗ ಸಂಘಟನೆ ಮೇಲೇ ಪೂರ್ಣ ಬಹುಮತ ಪಡಿಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಅಪೇಕ್ಷೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರದ್ದು ಇದೆ, ಕೇಂದ್ರ ನಾಯಕರದ್ದು ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅದ್ರ ತಕ್ಕಂತೆಯೇ ಈಗ ಬದಲಾಗಿರೋಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ಹೊಸ ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕು ಇನ್ನೆರಡು ವರ್ಷ ನಂತರ। ನೋಡಿ, 4 ಬಾರಿ ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆದರು। ನಮ್ಮ ದುರಾದೃಷ್ಟ 4 ಬಾರಿ ನೀವು ಆಡಳಿತ ಮಾಡಿ ಅಂತ ಜನ ಅಧಿಕಾರ ಕೊಡ್ತಾರೆ, ಪೂರ್ಣ ಬಹುಮತ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಗೊಂದಲಗಳು 4 ವರ್ಷದಲ್ಲೂ 4 ಬಾರಿನೂ ಹಿಂಗೆ ಆಗಿದೆ। ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆ ಮಾನ್ಯ ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ನಾವು ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೂಡ ಈಗ ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಶುರು ಆಗ್ತಾಯಿದೆ। ಈಗ ಬರುವಂಥ 1.5-1.25 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರನೇ ಪೂರ್ಣ ಬಹುಮತ ಪಡಿಬೇಕು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ। ಆ ದಿಕ್ಕಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತೇನೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ। ಸರ್, ಒಂದು ಕಡೆ ತಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು ತಾವು DCM ಆಗಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ರಹ ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಏನಪ್ಪ, ಸ್ವಾಮಿಗಳು ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬರ್ತಾರೆ, ಇಡೀ ರಾಜ್ಯದಿಂದ ನನಗೆ DCM ಆಗಬೇಕು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯಾಕಾಗಲಿಲ್ಲ, ಇದೇ ಆಗಬೇಕು, ಇದನ್ನು ಅವರು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ। ಅದು ನಾನು ನಿಜಕ್ಕೂ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಋಣಿಯಾಗಿದ್ದೇನೆ। ಆದರೆ
ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ಳೋದು ಕೇಂದ್ರ ನಾಯಕರು, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಪ್ರಮುಖರು. ಆ ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದ್ಧ. संपूर्ण राज्यातून स्वामीजींनी कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री व्हायचे होते, मुख्यमंत्री का झाला नाही असा प्रश्न ते आमच्यावर ठेवलेल्या विश्वासापोटी विचारत आहेत. त्यांना मी ऋणी राहीन, पण भाजप पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर कटिबद्ध राहणार असे त्यांनी सांगितले आहे. शहरात डेंग्यू रोग वाढत असल्याने याचा फैलाव रोखण्यासाठी मार्वलस बेलगामतर्फे मोफत डेंग्यू प्रतिबंधक औषधाचे वितरण करण्यात आले आहे. कोरोना सावट संपलेले नाही तर डेंग्यू व चिकनगुनिया सारख्या रोगांचा फैलाव शहरात वाढला आहे. डेंग्यू व चिकनगुनिया ही माणसाला संपूर्णपणे कमकुवत करून सोडणारे रोग आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया हे रोग मनुष्याची शक्ती संपवतात. या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शनिवार दिनांक 31 जुलै रोजी मार्वलस बेलगामतर्फे डेंग्यू प्रतिबंधक औषध देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन कचेरी गल्लीतील शहापूर येथील मार्वलस बेलगामच्या ऑफिस परिसरात करण्यात आले होते. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला आहे. सदर शिबिर रोट्रॅक क्लब ऑफ बेलगाम यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी झाले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. महानगरपालिकासमोर कचरा टाकला म्हणून पोलिसात तक्रार करण्यात आली, पण जर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा टाकला तर केस होईल का, असे हास्य जनतेत उमटले आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी महानगरपालिकेसमोर रामतीर्थनगरमधील काही नागरिकांनी तेथील कचरा नेऊन टाकला असता त्या लोकांवर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून कारवाईची मागणी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी केली होती. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. जर मग महानगरपालिकेसमोर कचरा टाकल्याने कचरा टाकणाऱ्यांवर केस होऊ शकते, तर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकला तर केस होऊ शकत नाही, तर मग या अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा टाकला तर चालेल का? महानगरपालिकेच्या कचरा उचल न करण्याच्या दुर्लक्षतेमुळे रामतीर्थनगरमधील नागरिकांनी तोच कचरा महानगरपालिकेला अद्दल घडविण्यासाठी म्हणून पालिकेसमोर नेऊन ओतला, तर त्यांच्यावर पालिकेने केस केली. मग हाच कचरा या पालिका अधिकाऱ्यांच्या घरासमोर टाकला तर केस करणार की नाही, असे हास्य आता जनतेमध्ये उमटत आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगाव गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी गृह खात्याकडून PV स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी म्हैसूर येथील लोकायुक्त पोलीस प्रमुख PV स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी गृह खात्याने ही नियुक्ती केली आहे. गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार हे शनिवारी दिनांक 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे ते पद रिक्त होणार आहे. या पदावर PV स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्नेहा यापूर्वी म्हैसूरच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख, सखलेशपूर, चामराजनगर, ಕೊಳ್ಳೇಗಾಲच्या पोलीस उपअधीक्षक म्हणूनही सेवा बजावल्या आहेत. सोमवारी त्या पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. चिक्कोडी शहरातील RD कॉलेजचा गेट कोसळल्याने 10 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिक्कोडी शहरातील RD कॉलेजचा मुख्य गेट पडल्याने 10 वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. सदर घटना शनिवारी सकाळी चिक्कोडी येथे घडली आहे. राजू मुल्ला, वय वर्ष 10, राहणार चिक्कोडीतील इंद्रानगर असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. ही घटना बालकाच्या घरच्यांना समजताच त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. सदर घटनास्थळी बघ्यांनी भरपूर गर्दी केली होती. बालकाचा मृत्यू त्याच्या चुकीमुळे झाला आहे की संबंधित हलगर्जीपणाने केलेल्या कामकाजाने झाला आहे हे अजून समजू शकले नाही. सदर घटनेची चिक्कोडी स्थळीय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बीम्स रुग्णालयासमोर कोरोना दुसऱ्या लससाठी नागरिकांची धडपड. लस घेण्यासाठी केंद्रातील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादविवाद. दुसरा डोस घेऊन अवधी संपत आल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण. राज्य सरकारकडून नवीन कोरोना नियमावली जारी. परराज्यातून येणाऱ्यांची 72 तासांपूर्वी केलेली RT-PCR चाचणी मान्य. विविध संचार विभागावर आहे तपासणीची जबाबदारी.
पुण्यामध्ये फडकला सर्वात मोठा धर्मध्वज. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये हिंदू राष्ट्र सेना संस्थापक धनंजय भाई देसाईंनी केले अनावरण. शनिवारी पहाटे पार पडला रुद्राभिषेक. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.